लातूर शहरात एकीकडे पेट्रोल आणि डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे शहरातील गॅस स्टेशन बंद झाल्याने ऑटोचा व्यवसाय करणाऱ्या ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात 2 दिवसापासून ऑटो आणि गॅसवर चालणाऱ्या वाहनांसाठी असलेल्या गॅस स्टेशनवर गॅसच पोहोचला नसल्याने गॅस स्टेशन अक्षरशः बंद पडण्याची वेळ गॅस स्टेशन चालकांवर आली आहे. तर गॅस उपलब्ध नसल्याने ऑटोचा व्यवसाय ठप्प झाला असून ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील सम्राट चौक येथील गॅस स्टेशनवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. शहर आणि जिल्ह्यामध्ये गॅस, पेट्रोल आणि डिझेल सोबतच गॅसचाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टंचाई निर्माण झालेली आहे. गेल्या 2 दिवसापासून लातूर शहरामध्ये गॅसचा जो आहे तो गॅसचा पुरवठा झालेला नाही. लातूर शहरातल्या सम्राट चौकामध्ये हा गॅस स्टेशन आहे. जवळपास 2 दिवसापासून पूर्णपणे बंद आहे. गॅसचा पुरवठा नसल्यामुळं हे गॅस स्टेशन पूर्णतः आणि गेल्या 1.5 महिन्याखाली देखील हे गॅस स्टेशन अशाच पद्धतीनं 1.5 महिना पूर्ण वेळ बंद ठेवण्यात आलं होतं, कारण गॅसचा पुरवठा नसल्यामुळे हे गॅस स्टेशन बंद करण्यात आलं होतं. पूर्व भागामध्ये जर पाहायला गेलं तर हे एकमेव गॅसचं स्टेशन आहे. या ठिकाणी पूर्व भागातले जवळपास 2 ते 3 हजार ऑटो रिक्षा चालक जे आहेत ते या गॅस स्टेशनवरती अवलंबून आहेत. त्यांचा ऑटोमध्ये जे गॅस भरला जातो तो याच ठिकाणावरून भरला जातो. त्यामुळं या 3 ते 4 हजार ऑटो रिक्षा चालकाची देखील या ठिकाणी परवड झालेली आहे. आणि माझ्यासोबत या ठिकाणी या गॅस स्टेशनचे मॅनेजर आहेत. मला सांगा, काय नेमकी अडचण आहे, कशा पद्धतीनं गॅस पुरवठा बंद झालेला आहे, कधीपासून? युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा होत नाही जास्त, त्याच्यामुळे आम्हाला पण गॅस पंप बंद करण्यात आलेला आहे. त्यासाठी पुरवठा होत नाही गॅसचा तेवढा. कधीपासून बंद आहे? आता 2 दिवस झाले बंद आहे आणि मग मागच्या महिन्यात एक कमीत कमी महिनाभर बंद होता. आता हे पूर्व भागातलं एकमेव गॅस स्टेशन आहे. हे गोलाई शिवारातला एकमेव आहे. आणि किती ऑटो रिक्षा चालक दररोज आपल्या? 4000. 3 ते 4 हा. हजार ऑटो रिक्षा चालक. बस. त्यामुळे त्या ऑटो रिक्षा चालकांना आता इथं येऊन विचारतायत का काय बंद आहे? विचारतात, पण आम्ही सांगत आहेत ना त्यांना, युद्धजन्य परिस्थितीमुळे आता गॅस पुरवठा होत नाही आहे तेवढे म्हणून. मला सांगा, तुम्ही गॅसचे ऑटो चालक आहात का? कधीपासून गॅस पुरवठा होत नाही, कशा पद्धतीची परिस्थिती आहे? तर कमीत कमी 1-1.5 महिना झाला गॅस पुरवठा कमी होत आहे. आणि त्यामुळे पंप चालक आहेत कमी प्रमाणात सोडत आहेत. ऑटो चालकांवर आता सध्याला पाहिलं तर 125 रुपयाचं गॅस देतात. 60 रुपयाचं गॅस होतं, आता झाले 125 रुपये. ऑटोवाल्यांनी कसं करायचं, कसं जगायचं? धंदा होत नाही. चार्जिंगच्या गाड्या वाढल्या आहेत, CNGच्या आहेत. LPG आम्हाला परवडत नाही. आता सरकारला एवढी आमची अपेक्षा आहे की काहीतरी LPG गॅसवाल्यांना, ऑटोवाल्यांना सहकार्य करावं आणि भाव जे 60 रुपयाचं होतं तेच करावं. आता 2 दिवसांपासून गॅस स्टेशन बंद आहे, काय परिणाम झाला? परिणाम आहे की ऑटो काय आता घरी लावून बसावं लागत, गॅसच भेटत नाही. उपासमाराची वेळ अशी बी आलेली आहे, 125 रुपयानं गॅस भेटत, परवडतच नाही आम्हाला. डबल भाव टिबल झालेला आहे. काय खावं आणि काय जगावं, कसं ऑटो चालवावं? भाडे पण लोक तेवढ्या प्रमाणात देत नाहीत. त्यामुळे सरकारनं याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ऑटोवाल्यांना न्याय द्यावा. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत त्या ऑटो रिक्षा चालक व्यक्त करतात. मात्र वरूनच जर गॅस पुरवठा होत नसेल तर या ठिकाणी ऑटो चालकांना गॅस मिळणार नाही, गॅस स्टेशन चालकांना देखील गॅस मिळणार नाही. त्यामुळं कुठे ना कुठे सरकारनं तात्काळ यावरती उपाययोजना करण्याची मागणी जी आहे ते नागरिकांमध्ये होत आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.